छत्रपती संभाजीनगरमध्ये वादळी वाऱ्यामुळे सिद्धार्थ उद्यानाचा प्रवेशद्वाराच्या दर्शनी भाग कोसळलाय। या घटनेत 2 महिलांचा मृत्यू झालाय तर 5 नागरिक गंभीर जखमी। जखमींवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। परंतु घटना घडूनही महापालिकेकडून अद्याप मृत आणि जखमींची साधी विचारपूसही केली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। याच्या पुढे कोणाची बी आई असो असं झालं नाही पाहिजे की हे जे बांधकाम आहे ना किती कच्चं होतं। आज माझी आई आहे, उद्या काय सांगा आमच्या सोबत लहान पोरं होते, माझ्या बहिणीसोबत आईसोबत, पण माझ्या आईच्या अंगावरच संकट आलं। ते सगळं मुलं वगैरे सगळे सेफ आहेत, काही जखमी वगैरे कोण नाहीये। सगळ्यांना पुढे पाठवलं। माझी आई राहिली, माझ्या आईच्या अंगावर पडलं। म्हणजे हे आज हे झालं नाही पाहिजे कुणासोबतच। छत्रपती संभाजीनगरमध्ये अर्ध्या तासापूर्वी वादळी वारे सुटले होते आणि या वाऱ्यामुळे अनेक भागामध्ये धुरेचे लोट उसळले होते। परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये जे प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यान आहे त्याचा जो प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वाराचा दर्शनी भाग या ठिकाणी आपल्याला कोसळलेला दिसू शकतो। या ठिकाणी वरून हे सर्व जे बांधकाम होतं ते खाली पडलेलं आहे। या बांधकामाखाली या ठिकाणी जे नागरिक ये जात होते त्यापैकी 3 ते 4 नागरिक जखमी झालेले आहेत। त्यापैकी एक जणाची परिस्थिती गंभीर असल्याचंही या ठिकाणी माहिती मिळते। परंतु ही घटना अचानक झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये मात्र तारांबळ उडाली होती आणि अचानक झालेल्या वादळी वाऱ्यामुळे ही कमान आपण या ठिकाणी कोसळल्याचं पाहू शकतो। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।